नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BMS BHMS करायचं आहे, पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सगळे जे विद्यार्थी ज्यांना कमी मार्क्स आहे हे विद्यार्थी थांबले होते की क्वालिफाईंग क्रायटेरिया कधी होणार। आता होणार क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी, कारण की BMS चं नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे। कन्फर्म आहे की जो काही नवीन कॉलेज आहे BMS चं ते ऍड झालेलं आहे बघा या ठिकाणी। कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर नवीन कॉलेज जर ऍड झाले तर पुन्हा एकदा राऊंड हा कंडक्ट होतो आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया पण आता म्हणजे जानेवारीच्या एका वीक मध्येच तुम्हाला नोटीस येऊन जाईल की क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार की नाही। कन्फर्म आहे की नवीन कॉलेज हे ऍड झालेलं आहे। तर त्या कॉलेजचे किती सीट असणार आहे, किती त्याचा इंटेक असणार आहे, किती तुमच्या आयपीच्या जागा असणार आहे, परत तुमच्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या किती जागा असणार आहे, संपूर्ण जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। जे विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ओके, चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू आणि बघूया कोणतं नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे। तर बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण तुमच्यासाठी एक पोस्टर तयार केलेलं आहे बघा कॉलेजचं। त्यामध्ये बघा गुड न्यूज फॉर BMS स्टुडंट्स, त्यामध्ये डॉक्टर RN लहोटी जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, म्हणजे जुनच कॉलेज आहे ते परत एकदा त्याला मान्यता मिळाली आहे नवीन राऊंड साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या कॉलेजचे जे चॉईस कोड आहे बघा या ठिकाणी 3271 त्या कॉलेजचा चॉईस कोड आहे आणि त्यानंतर सीट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे बघा या ठिकाणी। सीट डिस्ट्रीब्युशन मध्ये टोटल जो इंटेक आहे 100 सीटचा इंटेक असणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग करता येईल। त्यानंतर मेरिट कोटाचे जी सीट आहे ते 70 आहे, म्हणजे जे स्टेट कोटामधून विद्यार्थी म्हणजे चॉईस फिलिंग करतील त्यांना हे कॉलेज मिळू शकतं। आणि त्यानंतर इन्स्टिट्यूशनल कोटा ज्याला आपण IQ कोटा असं म्हणतो त्याचे 15 सीट आहे आणि ऑल इंडिया कोटाचे 15 सीट आहे बघा। आणि तुमचे जे टोटल अवेलेबल सीट आहे 85 असणार आहे, म्हणजे 85 सीट तुम्हाला असणार आहे। म्हणजे स्टेट कोट्यामधून जर तुम्ही चॉईस फिलिंग करणार असाल, तुमचे मार्क चांगले असणार तर तुम्हाला 100% त्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते। इम्पॉर्टंट अपडेट, BMS प्रायव्हेट ऍडमिशन साठी 120 स्टुडंट्स मेरिट बेसवर लागू शकतात। कारण की विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर फिमेल कॅन्डिडेट साठी NT1 NT2 आणि NT3 म्हणजे VJNT जे काही म्हणजे फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जो म्हणजे कट ऑफ असणार आहे बघा या ठिकाणी 100% हा खाली येणार आहे। कारण की कट ऑफ खाली येण्याची जास्त शक्यता आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ आपण जर ST कॅटेगरी साठी बघितलं तर कमीत कमी 200 ते 220 पर्यंत ST हा जाऊ शकतो कट ऑफ। आणि त्यानंतर जर तुम्ही VJNT साठी जर बघताय तर कमीत कमी तुमचं जे 264 वर जाऊ शकतो, परत 268 वरही तुमचा मेरिट बेसवर लागू शकतो। जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं आहे, तुमचे मार्क्स कमी आहे, तर प्रॉपर चॉईस फिलिंग जर करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करू शकता। या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर। या नंबरवरती तुम्ही जर संपर्क केला, फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला काय करायचं आहे, काउन्सिलिंग लावायची आहे म्हणून मेसेज करायचा आहे फक्त। काउन्सिलिंग हा जरी मेसेज तुम्ही टाइप केला तरी तुम्हाला डायरेक्ट एक्सपर्टच्या टीम कडून तुम्हाला कॉल येईल की काउन्सिलिंगच्या जे काही प्रोसेस आहे ते संपूर्ण तुम्हाला आम्ही कळू। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर मार्क्स कमी आहे आणि तुम्हाला 100% BMS मध्ये ऍडमिशन करायचंच आहे, महाराष्ट्रातच करायचं आहे, तर नक्की तुम्ही संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवरती। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा, जेणेकरून नवनव्या जे काही अपडेट्स असतील सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी। धन्यवाद।